अनिल परब हे आता दुसऱ्या फेरीच्या अंती मतमोजणीच्या अंती सध्या आघाडीवरती दिसत आहेत आणि याविषयी आणखी माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या गेलेले आहेत। शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहे। शिल्पा, अत्यंत उत्साहाचं वातावरण सगळ्याच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये। नक्कीच प्राची, अनिल परब हे आघाडीवर आहेत आणि ठाकरेंच्या गटामधील हे अनिल परब आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहे। अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता इथे कार्यकर्ते जमा झालेले, आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया। काय सांगाल, अनिल परब हे आघाडीवर आहेत आणि गुलाल उधळून जल्लोष केला जात आहे। अनिल परब आघाडीवरती आहेत आणि पदवीधरांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे। गेली 25 वर्ष ही सीट आमची होती, ती आमचीच राहिली आणि विजयी झालेले आहेत अनिल परब 15,000 मतांनी। ही जी जागा आहे 25 वर्ष शिवसेना लढवत होती। 25 वर्षानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावावर सर्व पहिल्यांदाच अनिल परब साहेब लढले आणि ती सीट आम्ही पदवीधर लोकांच्या मताने आम्ही निवडून आणली। आणि गद्दारांना जे आमच्याकडून पळून गेले 50 खोके घेऊन, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही त्याची नांदी आहे। आम्ही असाच याच्या पुढे सर्व विजय अर्पित करत जाऊन विधानसभेवर भगवा फडकवून दाखवणार आणि गद्दारांना खाली खेचणार याची ही आम्ही गॅरंटी देतो। आणि उद्धव साहेबांना आज आम्ही शब्द देतो की भगवा हा विधानसभेवर फडकवून दाखवणारच। अधिकृत घोषणा झाली नाही, मात्र गुलाल उधळला जातोय। अधिकृत घोषणा झाली नाही, मात्र गुलाल उधळला जातोय। अधिकृत घोषणा झाली नाही, मात्र गुलाल उधळला जातोय। कारण परब साहेब आघाडीवर होते आणि मी सर्व पदवीधरांचं अभिनंदन करतो। मुंबई ही बाळासाहेबांची आहे, मुंबई ही उद्धव साहेबांची आहे। मुंबईकरांनी पुन्हा एकदा आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। गुलाल उधळला जातोय, अनिल परब आघाडीवर आहेत। अनिल परब, शिवसेना आणि मुंबई, बाळासाहेब आणि मुंबई हे नातं अटूट आहे। आणि एक आज हे जे काय देवेंद्र फडणवीस वगैरे बोलत होते, लोकांनी पदवीधर सुशिक्षित लोकांनी आज दाखवून दिले शिवसेना आणि मुंबई हे उद्धव साहेबांशी घट्ट नातं आहे। हे आज पदवीधर लोकांनी मतपेटीतून दाखवून दिलं। हा विजय मुंबई पदवीधर मतदारसंघ ऍडव्होकेट अनिल परब यांचा विजय झाला आहे। पण हा विजय पदवीधर जे आहेत त्यांचा प्रश्न, त्यांचे काही प्रश्न असतील आयुष्यातील भविष्यातील, ते मार्गी लावण्यासाठी हा पदवीधर निवडणुकीचा उमेदवार जो अनिल परब आहे आमचा, तो अतिशय या प्रश्न मार्गी लावतील उमेदवारांचे, ह्या सुशिक्षितांचे। आणि याने हे मार्गी प्रश्न लावून याने आपली कारकीर्द घडवण्याची आहे। कोणी यांचे प्रश्न उपस्थित करून अनिल परब कडून यांच्याकडून यांचे उत्तर शोधून यांची कार्यपद्धती जी आहे अनिल परब आतापर्यंत जवळजवळ अनिल परब हे अंधेरी विधानसभा पूर्ण 4 आणि 5 भाग हा सांभाळत आहेत आणि आम्हाला गॉडफादर सारखे आहेत। आणि हे विजयी झाल्याबद्दल पदवीधरांच्या मनामध्ये एक सक्षम उमेदवार आणि आपला एक करता धरता सक्षम असा पदवीधर प्रश्न मार्गी लावणार उमेदवार आम्हाला मिळाला, त्याबद्दल हे सक्षम उमेदवार तयार झालेले आहेत। यामिनी, आपण पाहिलेला आहे एक सक्षम उमेदवार हवा होता आणि तो सक्षम उमेदवार आम्ही पदवीधरांनी दिलेला आहे। तसेच गद्दारांना खाली खेचण्याचं काम आम्ही केलेलं आहे। शिवसेना आणि बाळासाहेब यांचं एक नातं वेगळं होतं, हे पदवीधरांकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि हा गुलाल त्याचाच असल्याचं या पदवीधरांनी सांगितलेलं आहे। कार्यकर्त्यांमधील हा जल्लोष, गुलाल तसेच फटाक्यांची आतिषबाजी होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी शिल्पा, खूप खूप धन्यवाद। हा सगळा जो उत्साह आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा, तो शिल्पा नरवडे यांचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतात। आणि तर अनिल परब हे आघाडीवरती आहेत आणि हा सगळा जल्लोष आपण बघतोय। आताच तिथे असणाऱ्या शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी सुद्धा दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या। शिवसेना आणि मुंबई हे नातं वर्षानुवर्षांचं आहे आणि ते पुन्हा एकदा या निवडणुकीमधून, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। तर
मुंबईनं